रस्ता होताना होणारच आहे, ती घेतलेलं आहे ऑलरेडी. या टायमाला घेताना मी असेल इथं तुम्ही असेल तेव्हा का बोलला नाही त्या टायमाला थांब झाला तुझा इव्हेंट 2 मिनिटं बोला येत नाही की नाही येत इथली साईड काढतो ऑलरेडी मेन रस्ता. आता हे उद्या चालू करतोय आपण. होय हॅलो उद्या चालूच करतोय अंतर्गत काम फक्त काय करतो थोडीशी 2-5 मीटर आपल्याला शिरसट साहेबाकडनं काय करता येईल. शिरसट साहेबांचे आपल्या संबंध अतिशय बेटर आहेत. थांब ना 2 मिनिटं लोकांना शिरसट साहेब काय केलंय इकडे काढून दिलंय आणि आमच्या दोन्ही समाजाची आपल्या लेकराबाळांची विनंती होती की इथनं घेऊ नका अंडरग्राउंड करू. कोणाचा काही विषय नाही आपल्या विरोधात असल्यामुळे आपण केलं. काय म्हणून मला बोलू दे 2 मिनिटं. विरोध नाही म्हणलं आपण विरोध म्हणलं नाही. आपल्या ह्या दोन्ही वसाहतीमधली कामं आपल्या समाज वादाचा प्रश्न आहे परंतु काहीतरी काही लोकांची हे काम पहिल्यांदा झालं पाहिजे. कहाणीचं साम्राज्य दुसरं आता बोला संपलंय खाली थोडं पहिलं संडास बाथरूमचं बघून घ्यायचं हे समाजाला संडास बाथरूमचं करून घ्यायचं. हा सार्वजनिक संडास बाथरूमचं करून घ्या. आपल्याला सार्वजनिक शौचालय पाहिजे का बघा नाही तर सार्वजनिक घरी आहे शौचालय नसतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला जावं प्रत्येक ठिकाणी आहे का गावात आहे का सार्वजनिक शौचालय झालं पाहिजे इथं. होय ना काय म्हणायचं कोण आला रे कोण आला. आज लक्ष्मी टाकळी या ठिकाणी आई लक्ष्मीची यात्रा हा यात्रेचा कालावधी जवळपास 4 दिवसापासूनचा एक आनंदोत्सव आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि परगावून गावातील सर्व मंडळी पै पाहुणे अप्तइष्ट आणि आई देवीला मानणारा सर्व भक्तवर्ग या ठिकाणी आईच्या आशीर्वादासाठी इथं लीन होण्यासाठी आलेला असतो. आज आईचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक भक्त हा तृप्त होऊन एक समाधानाच्या भावनेतून त्या ठिकाणी उपकृत होत असतो. अशा परिस्थितीमध्ये या टाकळी गावामध्ये जवळपास या यात्रेच्या निमित्तानं एक जवळपास 25 ते 30 हजार लोक त्या ठिकाणी भक्तगण येत असतात आणि एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समस्या वगैरे या सर्व भक्तांच्या ज्या काय असतील त्या आम्ही सातत्यानं नागरिकांकडून आणि भक्ताकडून येतात त्या सोडविण्याचा आणि त्यांना सेवा देण्याची भूमिका ही आमची सर्व ग्रामपंचायत सरपंच महोदय संजय तात्या साठे आणि आपले ग्रामसेवक भाऊ खंडागळे भाऊसाहेब आणि उपसरपंच आणि सर्व त्यांचे सदस्य मंडळी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटक्या पद्धतीनं या लक्ष्मी टाकळीच्या यात्रेचं आईच्या यात्रेचं उत्सवाचं चांगल्याच पद्धतीनं नियोजन केलं आहे. आणि जसं जसं आपण पुढं जाऊ तसं एक एक समस्या आपल्याला विचारत असतात आणि त्या समस्या आपण त्या ठिकाणी सोडवायच्या असतात. म्हणून या यात्रेच्या कालावधीमध्ये असे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी मिळून जर या यात्रेला त्या ठिकाणी
हाताळत असतील इथली परिस्थिती, तर यांना त्या परिस्थितीची जाण होते आणि त्यातून त्या मार्ग निघतो. आणि अतिशय कर्तव्यदक्ष असं त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने यात्रेचं नेटकं नियोजन केल्यामुळं मी त्या सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांना आणि सर्व ग्रामस्थांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आईच्या चरणी आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आपण लक्ष्मी टाकळीमध्ये आला आहात, तर ग्रामस्थांनी काही समस्या मांडल्या आहेत, प्रश्न मांडले आहेत, ते प्रश्नासंदर्भात काय सांगा? मागच्या काळात मागच्या वर्षी आलतो त्यावेळेस यात्रेचा त्या समस्यांचा महापूर होता, परंतु आत्ता आलो त्यावेळेस प्रत्येक नागरिक हा समाधानानं त्या ठिकाणी आमच्या भागात काही समस्याच राहिलेल्या नाहीत अशा त्या ठिकाणी सांगता आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम झालं म्हणून समाधान व्यक्त करत आहे. आता काही 100% आपण समस्या पूर्ण करू शकत नसतो, कारण का हा जवळपास 50 वर्षापासूनचा समस्याचा ब्लॉक के जी राहिलेला आहे तो सोडविण्याचं काम मागच्या 1.5-2 वर्षाच्या कालामध्ये झाले. आता समस्या राहिले त्या फक्त हातावर मोजणे, बोटावर मोजणे एवढ्या, आणि त्यासुद्धा त्या ठिकाणी त्याच्या वर्कआउटवर टेंडर झालेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 1-2 महिन्याच्या काळामध्ये त्यासुद्धा ज्या आता लोकांनी मांडलेल्या काही ड्रेनेजच्या मुख्य रस्त्याची ड्रेनेज असेल किंवा ह्या लाईटचा विषय असेल, तर मुख्य रस्ता हा त्या ठिकाणी टेंडर झालेलं, वर्कआउट झालेलं, त्याच्यामुळे ह्या महिन्याभराच्या काळात तोही प्रश्न मार्गी लागेल. आणि लाईटीचा सुद्धा विषय आपण पर्यायीनं त्या ठिकाणी आपल्याला काय आरमाडा केबल वगैरे टाकून ही लाईट अंडरग्राऊंड करता येते का याच्यावरती देखील आपण विचार करू. म्हणजे अशा फार काही नाही, पण बोटावर मोजण्यावर त्यासुद्धा निघून जातील. आपला रस्ता हे महामार्ग आहे मोठा, त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. साधारण उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे नगर येथे समाज मंदिराच्या समोरच खड्डे मोठे पडलेले आहेत. ते धोकादायक, ट्रक जाताना सुद्धा धोकादायक वाटतं. त्याच्याबद्दल काय सांगाल? ते होऊ शकेल का? आपल्या मनामधला प्रश्न साहजिकच रास्ता आहे, परंतु आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या रस्त्याची वर्क ऑर्डर आणि टेंडर या ठिकाणी झालेली आहे, त्याच्यामुळं याचं आता काम त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि ही 25% देखील काम या रस्त्याचं झालेलं आहे, 75% बाकी राहिलेलं आहे. ही नागरी वसाहतीचं काम थोडंसं शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हा सुद्धा रस्त्याचा प्रश्न संपेल. आज प्रथमतः मी आपणामार्फत लक्ष्मी टाकळीमधील सर्व रहिवाशांना आई लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त त्यांना सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. खरं तर आज ग्रामदैवत आई लक्ष्मी देवीची यात्रा, त्या यात्रेनिमित्त टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये व उपनगरामध्ये राहणाऱ्या सर्व रहिवासी व यात्रेकरू बंधूंना आपल्यामार्फत पुन्हा एकदा यात्रेच्या शुभेच्छा देतो. खरं तर टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणारे सगळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण मार्ग, जिल्हा प्रमुख मार्ग, त्यापैकी प्रमुख मार्ग म्हणजे टाकळी बायपास, जो टाकळी कासेगाव आनवली हा जाणारा बायपास, त्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्याची मागणी 3 महिन्यापूर्वी ते 12 कोटीचं टेंडर आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. त्यापैकी त्याचे 25% काम पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेला 75% काम, त्यामधला टाकळी गावामधील जो सध्या दलदलीचा भाग आहे, की जो खड्डे जास्त पडलेले आहेत किंवा साईड गटरचा प्रॉब्लेम असेल, ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल, रस्त्याच्या दुतर्फा बाजूला जे आता सध्या घाणीचं साम्राज्य देत आहे. यात्रेची आई लक्ष्मी देवीची यात्रा असल्याकारणानं यात्रा कालावधीमध्ये आपण खोदाई करत नसल्याकारणाने त्या कामाची काम थांबवलेलं आहे. यात्रा संपल्या आपण ते रस्त्याच्या दोन्हीही बाजूस गटरीचं कामाने रस्त्याचं काम आपण चालू करतोय. येणाऱ्या काही महिन्यामध्येच टाकळी टू आनवली बायपासचं काम पूर्ण होईल.